गाय का बछड़ा बंजर जमीन पर भूख से तड़प रहा था। तभी एक लड़का आया और उसे अपने साथ ले गया। बछड़ा को हरा हरा चारा खिलाया। कुछ ही दिनों में बछड़ा ठीक हो गया और तंदुरुस्त हो गया। तुम्ही घरी बसून असे व्हिडिओ बनवू शकता. तुम्ही सहजपणे लाखो रुपये कमवू शकता. म्हणून वेळ वाया न घालवता मी तुम्हाला व्हिडिओ आणि चॅनेल दाखवतो. तुम्ही स्क्रीनवर दिसायला हवे ज्यांना तुम्ही ओळखत असाल की नसाल, म्हणून आज त्यांचे नाव जाणून घ्या. AI स्टोरी 2. तुम्ही त्यांची व्हिडिओ पाहिला असेलच. जर आपण व्ह्यूजबद्दल बोललो तो पाहून तुम्ही थक्क व्हाल. मित्रांनो, हे खूप रोमांचक असेल. सर्व व्हिडिओना लाखो व्ह्यूज कसे मिळतात ते पाहून असे वाटते की 16 मिलियन, 1 मिलियन, 4 मिलियन पाहू शकता व्ह्यूज. आजचा व्हिडिओ या विषयावर बोलणार आहे की असे व्हिडिओ कसे सहज बनवता येतो. मी तुम्हाला एक अतिशय सोपी युक्ती सांगणार आहे जी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजेल. तुम्ही या प्रकारचे व्हिडिओ कसा बनवू शकता. तर मित्रांनो, जर तुम्हाला चांगले शिकायचं असेल तर व्हिडिओ पूर्णपणे पहा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ सुरू करूया. या प्रकारचे व्हिडिओ बनवणे खूप सोपे आहे. जर तुम्ही माझे सर्व टिप फॉलो केल्या तर आजपासून तुम्ही या प्रकारचे व्हिडिओ बनवायला सुरुवात करा. मित्रांनो, सर्वप्रथम आपण एक स्क्रिप्टची आवश्यकता आहे. स्क्रिप्टसाठी ChatGPT वापरू. तुम्हाला ते पोस्टवर सहज मिळेल. तिथून तुम्ही ते डाउनलोड करून इन्स्टॉल करा. आता तुम्ही ChatGPT वर क्लिक करून ते उघडावे लागेल. इंटरफेस अशी काय ते दिसेल. मित्रांनो, तुम्हाला कोणत्याही ईमेल ID ने लॉग इन करावं लागेल. ते खूप सोपे आहे. आता तुम्हाला काय करायचे आहे भावांनो, तुम्ही प्रत्येक पायरी काळजीपूर्वक पाहावी. स्क्रिप्ट कसे लिहायचे. मित्रांनो, जर तुम्हाला लिहिता येत नसेल तर हवे असेल ते तुम्ही इथे माईक वापरू शकता. जसे की जर आपल्याला एक कथा हवी असेल तर गाय आणि एका मुलाची लघुकथा 50 शब्द हिंदीमध्ये लिहा. त्याचप्रमाणे तुम्हाला लिहावे लागेल. तुम्ही गाय, म्हस, बकरी इत्यादी कोणत्याही प्राण्याचे नाव लिहू शकता. जर तुमच्या मनात आधीच कथा असेल तर तुम्ही माईकवर क्लिक करू शकता आणि तुम्ही त्यांच्याशी बोलू शकता. तुम्ही लोकांनी माईकचा वापर जास्त करावा. जसे मी एक कथा लिहितो. एका गायीचे वासरू ओसाड जमिनीवर उपासमारीने वेडे झाले होते. मग एक मुलगा आला आणि तो वासरू सोबत घेऊन गेला. त्याने वासराला हिरवा चारा दिला. काही दिवसात वासरू बरे झाले आणि निरोगी झाले. ही कथा वाचा. ते हिंदीमध्ये 60 शब्दात लिहा. म्हणजे मित्रांनो, तुम्हाला ते असे म्हणावे लागेल. मित्रांनो, तुम्ही 70 शब्दात हवी तितकी मोठी कथा मागू शकता. तुम्ही ते 100 शब्दात मागू शकता. उदाहरणार्थ मी ते 60 शब्दात प्रमोट केले आहे म्हणून ती फक्त 60 शब्दात लिहिले. आता तुम्ही पाहू शकता आमची कहाणी लिहिली गेली आहे. मी ते तुम्हाला वाचून दाखवेन. एक ओसाड जमिनीवर एक वासरू भुकेने आणि तहानेने रडत होते. मग एक दयाळू मुलगा आला आणि तो घेऊन गेला. त्याने वासराला हिरवा चारा आणि पाणी दिले. प्रेम आणि काळजीमुळे वासरू काही दिवसात निरोगी आणि तंदुरुस्त झाले. तर मित्रांनो, आता आपल्याला ते या प्रमोटमधून इमेज प्रमोटमधून काढून टाकायचे आहे. नंतर खाली जाऊन पुन्हा लिहायचे आहे. हक्क हे एक कथेचे एक आश्वासन आहे. अशा प्रकारे तुम्हाला अगदी तसे लिहावे लागेल. तुम्हाला त्यावर क्लिक करावे लागेल. आता कथेनुसार तो आपल्याला काही सूचना देईल. आता प्रमोटच्या मदतीने आपण एक प्रतिमा तयार करू. आम्ही AI मदतीने प्रतिमा तयार करू. तर त्यासाठी तुम्हाला काय करायला लागेल. लिहिण्याचा इंटरफेस असा उघडेल. आता तुम्हाला कोणत्याही ईमेल ID ने लॉग इन करावा लागेल. येथे खूप सोपे आहे. तुम्हाला इमेज क्रिएशनवर क्लिक करावे लागेल. आता तुम्हाला सर्व प्रिंट्स एक एक करून इथे आणावे लागतील आणि येथून फोटो जनरेट करावा लागेल. आता तुम्हाला सर्व प्रिंट्स एक एक करून इथे आणावे लागतील. त्या पोस्ट करावे लागतील आणि येथून फोटो जनरेट करावे लागेल. आता तुम्हाला आमचा पहिला सीन कॉपी करायचा आहे. येथे जास्त वेळ दाबून ठेवा. आता आमची पहिली सीन. तुम्हाला तो सीन कॉपी करून ते टाईप A फ्रंटवर येथे पेस्ट करावं लागेल. आता तुम्हाला क्रिएटवर क्लिक करावं लागेल. थोड्याच वेळात म्हणजे अर्ध्या मिनिटात फोटो तयार करून तुम्हाला दिला जाईल. सर्व प्रिंट अशा प्रकारे कॉपी करा. येथे पेस्ट करा आणि इमेज जनरेट करा. फक्त 5 मिनिटात तुम्हाला सर्व काही मिळेल. एका प्रिंटमधून फोटो तयार करा. तो आपल्याला 4 प्रतिमा देतो आणि येथे तुम्ही पाहू शकता की त्याने आपल्याला 4 प्रतिमा दिल्या आहेत. आता तुम्हाला आवडणारा एक जास्त वेळ दाबून ठेवावा लागेल आणि इथे तुम्हाला डाउनलोड पर्याय दिसेल. तुम्हाला त्यावर क्लिक करावे लागेल आणि तुमची प्रतिमा अशा प्रकारे डाउनलोड होईल. तुम्हाला गुगल रनवे AI सर्च करायचे आहे. तुम्हाला पहिला वेबसाईटला क्लिक करायचे आहे. अशा प्रकारचे इंटरफेस ओपन होईल. सिंपलमध्ये लॉग इन करून घ्या. कोणत्याही ईमेल ID ने लॉग इन करून घ्या. लॉग इन झाल्यावर अशा प्रकारचे इंटरफेस येते. तुम्हाला थोडे खाली स्क्रोल
करायचे आहे. तिथे तुम्हाला जनरेटिव्ह सेशन व्हिडिओ दिसत आहे. मित्रांनो, तुम्ही लक्ष देऊन बघा. यावर तुम्हाला क्लिक करायचे आहे. अशा प्रकारचे इंटरफेस तुम्हाला दिसेल. यामध्ये तुम्हाला एक ऑप्शन दिसते, टॉप टू अपलोड इमेज और व्हिडिओ. यावर तुम्हाला क्लिक करायचे आहे. लई सोपं आहे. मित्रांनो, तुम्हाला आता जी इमेज डाउनलोड केली ती तिथे अपलोड करा. जसं की मी तुम्हाला पहिला फोटो अपलोड करून दाखवतो. मित्रांनो, आपल्याला शॉर्ट व्हिडिओ अपलोड करायचे असेल तर ट्रेंड क्लिक करायची. नीट बघा मित्रांनो, खाली 3 प्रकारचे ऑप्शन दिसतात. त्यात अपलोड करून एक व्हिडिओ बनवू शकता. ते तुम्हाला करून दाखवतो. अशा प्रकारचे सेम करून तुम्ही ही व्हिडिओ बनवू शकता. की पहिले फोटो अपलोड केले तसेच तुम्हाला करायचे आहे. बघा, अपलोड झाली. तुम्हाला खाली फॉन्ट लिहायचे ऑप्शन येते. फोटो बनवले तसेच कॉपी पेस्ट सेम टू सेम बनवायचे. आता तुम्हाला काय करायचे नाही, खाली ड्युरेशन ऑप्शन येईल. 5 सेकंद, 10 सेकंद तुम्हाला जसं हवं तसं सेट करू शकता. मी तर सांगतो 10 सेकंद घ्या. मग तुम्हाला खाली दिलेले जनरेटवर क्लिक करायचे. तुम्हाला थोड्याच वेळात व्हिडिओ बनवून देईल. इथे तुमची व्हिडिओ जनरेट व्हायला सुरुवात झालेली आहे. अशाच प्रकारचे एक फोटो करून व्हिडिओ बनवू शकता. आता पण पुढे बोलायचे, व्हॉइस जनरेट कुठून करायचे. आपण व्हॉइससाठी 11 ॲप्स हे व्हॉइस जनरेटर त्यावर रेल जनरेट होतो. अशा प्रकारचे व्हिडिओ बनवण्यासाठी व्हॉइसचा यूज करावा लागतो. चला तर मी तुम्हाला व्हॉइस कसे जनरेट करायचे ते दाखवून देतो. पहिला या वेबसाईटवर क्लिक करा. आता अशा प्रकारची इंटरफेस उघडेल. हे लई सोपं काम आहे. तुम्हाला कोणत्याही मेल आयडीने ते लॉग इन करून घ्यायचे आहे. तुम्हाला ChatGPTमध्ये जाऊन तुम्ही जे स्टोरेज जनरेट केलं आहे तुम्ही त्याला लॉंग प्रेस करून कॉपी करून घ्यायची आहे. मग तुम्हाला 11 स्लॅबमध्ये पेस्ट करून घ्यायची आहे. त्यानंतर तुम्हाला कोणत्या प्रकारचे व्हॉइस इफेक्ट यूज करू शकता. थोड्याच वेळात तुम्हाला व्हॉइस जनरेट करून देईल. त्यानंतर खाली दिलेल्या ऑप्शनवर क्लिक करून तुम्ही डाउनलोड करून घ्या. तुम्ही काइनमास्टर किंवा CapCut यूज करू शकता. मी ते CapCut यूज करतो. तुम्हाला न्यू प्रोजेक्टवर क्लिक करायचे आहे. मग त्यानंतर तुम्हाला एक करून सिरियलप्रमाणे व्हिडिओ सिलेक्ट करायचे आहे. तुम्हाला ऑडिओनुसार व्हिडिओ सेट करून घ्यायचे आहे. पूर्ण व्हिडिओ ॲडजस्ट झाल्यानंतर व्हिडिओ इफेक्टवर जाऊन त्यानंतर कुठल्याही व्हिडिओ इफेक्ट घ्यायचे. त्यानंतर सिम्पलमध्ये तुम्हाला बॅकग्राऊंड म्युझिक वापरायचे आहे. त्यासाठी तुम्हाला ऑडिओ म्युझिकवर क्लिक करायचे आहे. त्यातली तुम्हाला जे ऑडिओ हवे ते सिलेक्ट करून घ्यायचे आहे. एक्झाम्पलसाठी मी ऑडिओ सिलेक्ट करून घेतले. त्यानंतर बॅकग्राऊंडची म्युझिकचे साऊंड थोडे कमी ठेवून घ्यायचे आहे. तसे मी 20 ते 30 वर साऊंड ठेवतो. आपले व्हिडिओ तयार झालेले आहे. एकदा व्यवस्थित चेक करून घ्यायची. गडबड वगैरे झाली की नाही याची दक्षता घ्यायची. जर गडबड झाली तर त्याला व्यवस्थित परत एकदा सुधारून घ्यायचे. त्यानंतर तुम्हाला एक्सपर्टवर क्लिक करून डाउनलोड करून घ्यायचे आहे. व्यवस्थित अपलोड करून घ्यायचे आहे. तुम्ही अशा एक चांगला व्हिडिओ क्रिएट करू शकता. जर तुम्हाला चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक शेअर करायला आणि बेल आयकॉन दाबायला नक्की विसरू नका. भेटूया तर पुढच्या व्हिडिओमध्ये.